श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काड सिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा। गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 8 श्रीराम। तरी प्रयाणाची अवसरे वात श्लेष्मा सुमरे। तेणे अंतकरणी अंधारे कोंदले ठाके। सर्वेंद्रिया लाकूड पडे स्मृती भ्रमा माझी बुडे। मन होय वेडे कोडे प्राण। अग्नीचे अग्निपण जाये मग तो धुमची अवघा होय। तेणे चेतना गिवसली ठाये शरीरीची। जैसे चंद्राड आभाळ सदट दाटे सजळ। मग गडद ना उजाळ ऐसे जावळे होय। कामरे ना सावध ऐसे जीवितासे पडे स्तब्ध। आयुष्य मरणाची मर्याद वेळू ठाकी। ऐसी मनबुद्धी करणी सभोवती। धुमाकुळाची कोंडणी तेथे जन्म जोडलिये वाहणी। युगची बुडे पुंडलिक वरदे। हरी विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। आपल्या सर्वांच्या हृदय सिंहासनावर आसनस्थ अशा आपल्या गुरुमाऊलींच्या चरणकमलांना वंदन करते। तसेच पीठ देवता संत शिरोमणी गजानन महाराज यांच्याही चरणकमलांना वंदन करते। तसेच पीठाचे उत्तराधिकारी कानिपनाथ महाराज यांच्या चरणकमलांना वंदन करून इथे संत संघाला जमलेल्या समस्त भाविक भक्तांना माझा श्री गुरुदेव। भाविक हो, मागील काही संत संघापासून आपण ऐकत आहात की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की हे अर्जुना, जसं की ऊसापासून साखर बनते, दुधापासून तूप बनतं, पण साखरेपासून ऊस किंवा तुपापासून दूध काही प्राप्त होत नाही। तशीच अवस्था ही आत्मज्ञानी सत्पुरुषांची असते। तुका म्हणे पंढरी गेला पुन्हा जन्मा नाही आला। इथे पंढरी म्हणजेच मोक्ष प्राप्ती किंवा आत्मज्ञान प्राप्ती ज्याला होते तो जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये कधीही अडकून पडत नाही। आत्मज्ञानी सत्पुरुषांनी जरी ठरवलं की त्यांचा देह त्यांनी जरी दक्षिणायनामध्ये ठेवला काय किंवा उत्तरायणामध्ये ठेवला काय,
त्यांना नेहमी ऊर्ध्वगतीच प्राप्त होते, कारण त्यांची अवस्था मीतुपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. म्हणजेच त्यांच्यामध्ये द्वैत भाव हा उरलेलाच नसतो आणि सगळीकडे म्हणजे तो परमेश्वर म्हणजेच मी आहे किंवा मीच तो ईश्वर आहे अशी त्यांची भावना असते. आणि या चराचरामध्ये सगळीकडे तो परमेश्वरच व्याप्त आहे अशी त्याला जाणीव झालेली असते. पण अर्जुना, आत्मज्ञानी सत्पुरुषाला तर जन्म मरण्याचा काही प्रश्नच नाही, पण जे ब्रह्माभ्यासी योगी आहेत ते, जसं की मागच्या संतसंगामध्ये माऊलींनी सांगितलेलं की भीष्म, पितामह भीष्म यांना दक्षिणायनामध्येच मरण प्राप्त झालेलं होतं, पण तरी देखील इच्छा मरणाच्या वरदानानुसार त्यांनी आपला देह हा उत्तरायणामध्ये ठेवला. हे ब्रह्माभ्यासी योगी हे त्यांचा देह हा उत्तरायणामध्ये ठेवून अर्चिरा मार्गाने जाऊन मोक्षप्राप्ती करून घेतात. भाविको, हे पहा, अगदी त्या चराचरातील परमेश्वरालाही कळलंय की आता दक्षिणायन सुरू होणार आहे आणि म्हणूनच की काय, हा अग्नी विझून गेला म्हणजे लाईट ही नाहीशी झाली, लाईट नाहीशी झाली. मग हे जसं आपल्या हातामध्ये नाही, प्रवचन करत असताना, आता प्रवचन करत असताना कदाचित भगवंताची ती प्रेरणा असेल किंवा रचना असेल. आता प्रवचन चालू असताना अचानकपणे लाईट गेला. त्या भगवंतालाच ते दोन मार्ग समजून सांगायचे असतील, धूम्र मार्ग कोणता आणि अर्चिरा मार्ग कोणता, हे कदाचित दोन्ही मार्ग भगवंताला त्यातलं वेगळेपण दाखवायचं असेल तर तो अर्चिरा मार्ग प्राप्त करणं हे आपल्या हातात नाही आहे, तो प्रारब्ध ठरवतो. जसं प्रवचन कंटिन्यू झालं पाहिजे ही आपली इच्छा आहे, पण प्रारब्धाची काहीतरी वेगळी इच्छा आहे. म्हणून आकस्मिक आता लाईट गेला आणि परत आला. परत वसुंधराताई आपल्याला त्या मार्गाबद्दल सांगणार आहेत. चला पुढे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की हे अर्जुना, ज्याला आत्मज्ञान प्राप्त झालेलं नाही आहे त्यांनी जरी ठरवलं की आपला देह आपण उत्तरायणामध्ये ठेवू, पण हे आपल्या हातात नाही आहे बरं का. मरण हे कोणत्या अवस्थेमध्ये कोणत्या काळात यावं हे आपल्या हातात नाही आहे. पण अर्जुना, तुझ्या मनामध्ये एक जिज्ञासा निर्माण झालेली आहे आणि म्हणूनच अर्जुना, मी तुला अर्चिरा मार्ग, जो मोक्ष प्राप्ती करून देणारा मार्ग आहे, हा मी मागील संतसंगामध्ये भगवान श्रीकृष्णाने भाविक हो हा मार्ग अर्जुनाला सांगितलेला आहे. थोडक्यात आपण अर्चिरा मार्गाबद्दल पाहू. छांदोग्य उपनिषदामध्ये असं आलेलं आहे की अर्चिरा मार्ग म्हणजे जे योगी सत्पुरुष हे निष्काम भावनेने त्या आपल्या आराध्याची आराधना, तपस्या, उपासना करतात, त्यांनाच हा अर्चिरा मार्ग प्राप्त होतो. आणि अर्चिरा मार्गाबद्दल मागील संतसंगामध्ये आपल्या श्रीकृष्ण रूपी माऊलींनी अतिशय सुंदर असं वर्णन केलेलं आहे. तर आता इथे या संतसंगामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हे अर्जुना, जो आडमार्ग आहे, ज्याने जो मार्ग जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये टाकणारा आहे, जो तो धूम्र मार्ग काय आहे तो तू आता ऐक. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, धूमो रात्रीस्तथा कृष्ण षण्मासो दक्षिणायनम तत्र चांद्रमसं ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते. हे अर्जुना, धूम म्हणजेच धूर, रात्र, कृष्ण पक्ष आणि त्यातही दक्षिणायनाचे 6 महिने, यामध्ये मृत पावलेला योगी कर्मनिष्ठ त्याला चंद्रलोक प्राप्त होतो, पण काही कालावधीनंतर, काही काळानंतर तो पुन्हा परत येतो.
भाविक हो, आता सर्वप्रथम आपण दक्षिणायनाचा कालावधी कोणता हे समजून घेऊ. भाविक हो, दक्षिणायन 21 जून हा सर्वात मोठा दिवस आहे आणि इथेच 23 डिसेंबर ते 21 जून या कालावधीमध्ये उत्तरायण असतं. 21 जूनला उत्तरायणाची समाप्ती होते. 21 जूनला हा दिवस आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी योग दिवस म्हणून साजरा केला जातो, करण्याचे ठरवलेले. हे थोडंसं विषयाला धरून नाही आहे, पण तरी देखील सांगते. कारण का योगासन केल्यानंतर शरीरामध्ये ऊर्जा ही कायम टिकून ठेवलेली जाते. आता आपल्याला दक्षिणायनामध्ये म्हणजेच 22 जून ते 22 डिसेंबर, आता 22 डिसेंबरला सर्वात मोठी रात्र असते आणि इथे दक्षिणायनाचा शेवट होतो. आता भौगोलिक परिस्थिती कशी असते पहा. सूर्य हा दक्षिण मार्गाने मार्गक्रमण करतो. तो विषुववृत्ताच्या दक्षिण मार्गात म्हणजेच मकर वृत्तावर असतो. आपला भारत देश हा उत्तर भागामध्ये आहे, त्यामुळे सूर्याचे जे किरण आहेत ते तिरकसपणे पडतात आणि त्यामुळे पृथ्वीवरची या धर्तीवरची उष्णता ही कमी असते. या कालावधीमध्ये पाऊस आणि थंडीचं प्रमाण जास्त असतं. सगळीकडे धुकंच असतं, म्हणजे धूर असतो. हा काल शास्त्रीय दृष्टिकोनातून जर पाहायचं झालं तर हा कालावधी हा जंतूंची वाढ होण्यास पोषक असा कालावधी आहे. या कालावधीमध्ये सर्दी, कफ दोष बळावतात आणि आपल्या शरीरात देखील कफ दोष हा साचलेला असतो. आणि अशा अवस्थेमध्ये जर मरण प्राप्त झाले, म्हणजे बाहेर देखील उष्णता कमी, अग्नी नाही आणि आतमध्ये देखील अग्नी नाही आहे, तर काय होतं याचं सुंदरसं विवेचन ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या पंक्तीतून दिलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की तरी प्रयाणाचे अवसरे वातश्लेष्मा सुभरे तेने अंतःकरणे अंधारे कोंदले ठाके. पहा भाविक हो, किती सुंदर म्हणजेच वर्णन केलेले ज्ञानेश्वर माऊलींनी. म्हणजे जसं जसं मृत्यू प्रयाणाची अवसरे म्हणजे मृत्यू जवळ येतो, जसं जसं मृत्यू जवळ येतं म्हणजेच म्हातारपण वृद्धपण जवळ येतो, त्यावेळेला काय होतं, आपले सर्व इंद्रिये, आपल्या सर्व अंगातील लवचिकता ही कमी होते आणि ताठरपणा वाढतो. म्हातारपण आल्यानंतर पहा, आपण म्हाताऱ्या व्यक्तींना पाहतो, त्यांच्या मनामध्ये भोगाची इच्छा तर प्रबळ असते, पण उपभोग घेऊ शकत नाही, म्हणून त्यांचं अंतःकरण नैराश्याने झाकोळलेलं असतं. आता अशा अवस्थेमध्ये काय होतं की शरीरातील इंद्रियाची लवचिकता कमी झालेली आहे आणि आपली स्मृती ही हळूहळू कमी होत जाते. कमी होत जाते. म्हणतात ना, साठी बुद्धी नाठी. वयाच्या 60 वर्षाच्या नंतर आपली बुद्धी ही काम करेनाशी होते. आणि हेच तर ज्ञानेश्वर माऊलींना सांगायचं आहे. ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात पहा, सर्वेंद्रिया लाकूड पडे स्मृती भ्रमा माझी बुडे मन होय वेडे कोंडे प्राण. अगदी याचंच सुंदर असं वर्णन योग वासिष्ठ या ग्रंथामध्ये आलेलं आहे. या ग्रंथामध्ये असं सांगितलेलं आहे की जसं म्हातारपण वृद्धपण जवळ येतं त्यावेळेला आपल्या सर्व
इंद्रिये अंग हे शिथिल बनतात. शिथिल बनतात आपले वात दोष आणि कफ दोष हा बळावतो. आणि मनामध्ये भोगाची इच्छा तर प्रबळ आहे, पण जसा की भोग हा आपल्याला उपभोग घ्यायला मिळत नाही म्हणून हृदय कसं होतं, जळत राहतं. हृदय जळत राहतं. आणि जसं की सायंकाळी संध्या समय जवळ येताच अंधार दाटून येतो, त्याचप्रमाणे मरण जवळ आल्यानंतर आपलं मरण हे अगदी जवळ येते. आणि जवळ आल्यानंतर अगदी मनामध्ये नैराश्य दाटून पडते. पण हा दुष्ट जीव, योग वाशिष्ठ ग्रंथात सांगितलं, हा दुष्ट जीव हा वासनेमध्ये गुरफटून पडतो. आता दुष्ट कोणाला म्हणायचं पहा, दुष्ट म्हणजे दुसऱ्यांचं अहित करणारा. आता इथे स्वतःच अहित करतो म्हणजे स्वतःला जन्म मरणाच्या वासनेमध्ये गुरफटून जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकवून घेतो, म्हणून हा दुष्ट जीव. म्हणून हा दुष्ट जीव वासनेमध्ये अडकून पडतो, गुरफटून पडतो. इथे आद्य जगद्गुरु शंकराचार्य यांनी अतिशय सुंदर असं वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात, अंगम गलितं पलितं मुंडम, अंगम गलितं पलितं मुंडम, दशन विहीनं जातं तुंडम, वृद्धो याति गृहीत्वा दंडम, तदपि न मुञ्चत् त्याशापिंडम, तदपि न मुञ्चत् त्याशापिंडम. काय म्हणतात आद्य जगद्गुरु शंकराचार्य? ते म्हणतात, अंगम गलितं, सर्व अंग गळून गेलेले, पलितम मुंडम, डोक्यावरचे केस पांढरे झालेले आहेत, आणि आपलं अंग हे थरथरायला लागलेलं आहे. आणि दशन विहीनम जातम तुंडम, तोंडामध्ये एकही दात राहिलेला नाहीये. आणि काय झाले, अगदी वृद्धपणामध्ये हातामध्ये काठी आलेली आहे. तरी देखील ही आशा म्हणजे पिशाचिनी म्हटलेले तिला, ही पिशाचनी काही पिच्छा सोडायला तयार नाही. आणि म्हणूनच भाविक हो, सर्वसामान्याची या जन्म मरणाच्या फेऱ्यामधून सुटका नाही. छांदोग्य उपनिषदामध्ये या धूम्र मार्गाचं अतिशय सुंदर असं विवेचन केलेलं आहे. यामध्ये सांगितलेलं आहे की जो गृहस्थ सकाम भावनेने म्हणजे आपल्या इच्छाची प्राप्ती करून घेण्याच्या भावनेने इष्ट देवतांची किंवा इष्टपूर्तीची पूर्ती व्हावी म्हणून तो काय करतो की आपल्या आराध्याची उपासना करतो. आणि हा गृहस्थ मग धुमाला प्राप्त होतो म्हणजे धुराला प्राप्त होतो, धुराकडून रात्रीला प्राप्त होतो, रात्रीकडून दक्षिणायनाचे 6 महिने यामध्ये प्राप्त होतो. यामध्ये त्याला मरण प्राप्त होतं आणि यामध्ये मरण प्राप्त झाल्यानंतर तो चांद्रलोकामध्ये जातो आणि तिथून पुढे त्याच्या केलेल्या कर्माप्रमाणे म्हणजेच पाप पुण्याप्रमाणे तो धरतीवर पुन्हा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र किंवा त्या योनीमध्ये जन्माला येतो. आणि भाविक हो, आपल्या जगद्गुरु माऊलींनी सुद्धा त्यांच्या जन्म मरणाचे फेरे या अभंगातून हेच तर सांगितलेले आहे. आपण त्यांचाच जन्म मरणाचे फेरे हा अभंग पाहू. जन्म मरणाचे फेरे सुखती नये मानवा, जन्म मरणाचे फेरे
चुकती नये मानवा. जन्म मरणाचे फेरे चुकती नये मानवा. जन्म मरणाचे फेरे चुकती नये मानवा. राजा सो की रंक, राजा सो की रंक, यम सोडी ना त्याला, यम सोडी ना त्याला. जन्म मरणाचे फेरे चुकती नये मानवा. जन्म मरणाचे फेरे चुकती नये मानवा. नर रूपी जन्म थोर, कनक कामिनी माझी पोर. धन द्रव्य मिळविले फार, आप्त इष्टांशी केले चोर, आप्त इष्टांशी केले चोर. जन्म मरणाचे फेरे चुकती नये मानवा. जन्म मरणाचे फेरे चुकती नये मानवा. इच्छा सुख भोगण्या, करीती नाना कारण्या. मायामय संसार जमविण्या, दुःखरूपी करशी मागण्या, दुःखरूपी करशी मागण्या. जन्म मरणाचे फेरे चुकती नये मानवा. जन्म मरणाचे फेरे चुकती नये मानवा. ज्यांच्यासाठी केलं सार, संगे नाही देणार. पाप झाले फार, काळ करील बेजार, काळ करील बेजार. जन्म मरणाचे फेरे चुकती नये मानवा. जन्म मरणाचे फेरे चुकती नये मानवा. ध्यानी घे जरा रे, काळाचे चुकविण्या फेरे. नरेंद्र म्हणे आता जा रे, ठोकवाता संतांची दारे, ठोकवाता संतांची दारे. जन्म मरणाचे फेरे चुकती नये मानवा. जन्म मरणाचे फेरे चुकती नये मानवा. जन्म मरणाचे फेरे चुकती नये मानवा. राजा असो या रंक, यम सोडीना त्याला. ते सृष्टीचं चक्र चालवणारी जी लय तत्व जे आहे ती यमदेवता कधीही सोडणार नाही आहे. कारण त्या जीवानं, त्या आत्म्यानं किती वर्ष या पृथ्वी तलावर राहायचं आहे हे जन्माला घालताना फिक्स ठरलेलं असतं. काय काय कर्म केलेलं आहे त्या कर्माप्रमाणे जन्म असतो. म्हणून प्रत्येकाचं आयुष्यमान हे विभिन्न असतं, वेगवेगळं असतं. या जन्मामध्ये आल्यानंतर जे चांगलं आणि वाईट ह्या दोन्ही गोष्टी त्या कालावधीत तुम्ही भोगून फेडायच्या आहेत. नाही ना, मला चांगलं जे आहे ते आता नको आहे असं म्हणून चालत नाही. देव देणारच. त्याच्याकडून दोन गोष्टी मिळत असतात आणि तिसरी गोष्ट आपण करायची असते. त्या कालावधीमध्ये कशी ती बसवायची असते.
त्याच्याकडून काय मिळतं तर जे आपण चांगलं केलेलं आहे तो भोग आपल्याला तो देत असतो. कधी देणार, किती देणार हे त्याने ठरवलेलं आहे आणि त्याप्रमाणे तो देत असतो. अधिक आपण जे काही चुका केलेल्या असतात त्या चुकांचं परिमार्जन का होण्यासाठी त्याची सजा म्हणून आपल्याला दुःखाचे भोग मिळत असतात. आणि सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी आपण आपली इच्छा असो नाहीतर नसो भोगतच असतो. आपल्या हातात काय दिलं आहे तर कर्म करण्याचा अधिकार दिला. मग जो भोग भोगत असतो आपण त्याची तीव्रता कमी व्हायला पाहिजे असेल तर इथे चांगलं कर्म कर, इथे चांगलं कर्म कर म्हणजे त्याची तीव्रता कमी होईल आणि पुढच्या जन्माची तरतूद करून ठेव. कारण तू योगी नसल्यामुळे, तू ज्ञानी नसल्यामुळे, तू त्या संसारालाच आपलं सर्वस्व मानून त्या संसारात घट्ट मिठी मारून बसलेला असल्यामुळे तू ज्ञानी होऊ शकत नाहीस. आणि तू ज्ञानी अस नाहीतर अज्ञानी अस, दोनच मार्ग आहेत मोक्षप्राप्तीचे. त्यातला पहिला मार्ग आहे जो सरळ सोड जातो तो मार्ग आहे आर्चिरा मार्ग. आणि दुसरा मार्ग आहे आडवळणानं जातो तो धूम्र मार्ग. आता हे दोन्ही मार्ग जे आहेत ह्या दोन्ही मार्गापैकी जो संसार म्हणजेच माझं ध्येय असा करून भेटतो बसलेला असतो, संसार म्हणजेच मी आणि मी म्हणजेच माझा संसार अशा प्रकारे जो करून बसतो त्याला अर्जुना 100% धूम्र मार्ग जो आहे तोच प्राप्त होणार. भले जरी तो उत्तरायणामध्ये गेला नाहीतर लगेच तुमच्या मनामध्ये शंका येईल की उत्तरायणाचा जो कालावधी वसुंधरा ताईंनी जो सांगितलेला आहे त्या कालावधीत काही माणसं मरत नाहीत, मग ते सगळे ह्याच्यामध्ये जातात का आर्चिरा मार्गामध्ये? नाही. जे संसार हेच आपलं अंतिम ध्येय आहे असे समजून राहतात त्यांना आर्चिरा मार्ग केव्हाच प्राप्त होत नाही. त्यांना तिथूनच परत माघारी फिरावं लागतं आणि पुनरुपी जनन पुनरुपी मरण असं करावं लागतं. पण हे अर्जुना जी योगी आहेत आणि आत्मज्ञान मिळवलेलं नाही आहे म्हणजे अज्ञानी ज्ञानी आणि त्याच्यामधला एक मार्ग आहे म्हणजे मधली एक स्टेप भगवान कृष्णानं सांगितलेले आहे की जो अज्ञानी आहे म्हणजे ज्यानं संसाराला पूर्णपणे बांधून घेतला असा, जो ज्ञानी आहे त्याने संसार सोडून दिलेला आहे अंतःकरणातून. देह त्याचा संसार करत असेल पण त्याचं मन मात्र परमेश्वराचंच नामस्मरण करतं आहे, तो ज्ञानी. आणि मधला दोघांच्या मधला एक प्रकार सांगितला आहे की काही जणांची ज्ञानेश्वरी पाठ असते, काही जणांची गीता पाठ असते, काही जणांचा दासबोध पाठ असतो, काही जणांना अध्यात्माबद्दल यथार्थ माहिती असते. माहिती असणं म्हणजे अध्यात्माची माहिती असणं आणि अध्यात्म जगणं हा फरक आहे. अध्यात्म सांगितलं सांगता येतं म्हणजे आपण युगपुरुष होऊ शकत नाही किंवा आत्मज्ञानी पुरुष होऊ शकत नाही. त्याचा अनुभव आहे का तुला? म्हणजे बाई नाही ते आता तुला असे आंबे खावेसे वाटतात ना आणि चिंचा खावेसे वाटतात, बहुतेक तुला डोहाळेच लागलेले आहेत, हे सांगणं वेगळं. अनुभव आहे का? तर जो ज्याला अनुभव नाही आहे फक्त त्याने कुठेतरी ऐकलेलं आहे कुठेतरी वाचलेलं आहे असा ब्रह्मदिकाचा जो साधक आहे म्हणजे त्या ब्रह्माचा अभ्यास केलेला जो साधक आहे त्याला धूम्र मार्गच मिळतो आणि तो चांद्र लोकामध्ये जाऊन त्याला परत जन्म घ्यावे लागतात. आणि जो ज्ञानी आहे तो समज धूम्र मार्गामध्ये जाऊ द्या, धूम्र मार्गाने जाऊ द्या किंवा आर्चिरा मार्गाने जाऊ द्या, तो मोक्षाचा भोगताच होतो. आता हे असं सगळं सांगितल्यानंतर जसं आपलं कन्फ्युजन वाढलेलं आहे तसंच कन्फ्युजन अर्जुनाचं झालेलं आहे आणि अर्जुन खिन्न झालेला आहे, नाराज झालेला आहे. आता त्याची खिन्नता त्याची नाराजी काढण्यासाठी भगवान कृष्ण पुढच्या समासामध्ये त्याला आणखीन बोध करणार आहेत. तो ऐकण्यासाठी पुढच्या आठवड्यामध्ये आपण परत यायचं आहे. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज
महाराज की जय सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणी गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय सियावल्लभ रामचंद्र की जय।